नमस्कार, मी माजी नगरसेवक नामदेव उर्फ संपतराव कोळी 2025 या नगरपालिका यादीमध्ये माझी पत्नी शुभांगी नामदेव कोळी यांचे नाव कोठेही 1 ते 10 मतदारातील कोठेही दिसत नाही। आमदारकीला 2024 ला तिने मतदानाचा हक्क बजावला आहे। सर्व कागदपत्रे प्रूफ माझ्याकडे आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्था यादी आता प्रारूप यादी पाहिली असता 1 ते 10 प्रभागामधून शुभांगी नामदेव कोळी हे नाव कोठेही दिसून येत नाही। मी वेळोवेळी 13 तारखेला हरकत युक्त नगरपालिकेमध्ये हरकती घेतल्या। मी कागदोपत्री तहसीलदार साहेबांना 2 वेळा भेटलो। तिथून मी नगरपालिकेमध्ये शिवणा या बाबतीत सगळी कंप्लेंट दिली, तर हे नाव कोठेही आढळून येत नाही। माझ्या पत्नीने 2024 साली विधानसभामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे। अचानक हे नाव गायब कसे होते हा संशोधनाचा विषय आहे। जर शासनाचा नियम असा आहे की कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येत नाही। जर माझी पत्नी मतदानापासून वंचित राहणार असेल तर आम्ही कोणीही लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क बजावणार नाही। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।